आज आपण संत श्रेष्ठ कान्होबाराय यांच्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, वेळ का सखया लावियला, दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य, नको पाहू केले पाप पुण्य, पतित पावन ब्रिदे चराचर, पातकी अपार उद्धरिले, पातकी अपार उद्धरिले, तुकया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा, केला तैसा मला पावे आता, केला तैसा मला पावे आता, दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य, नको पाहू केले पाप पुण्य. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ कान्होबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. आज भाऊबीज आहे दिवाळीमधली, आणि भाऊबीज म्हटलं की प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळण्यासाठी घरी बोलवत असते. प्रत्येक भाऊ हा बहिणीच्या घरी जात असतो. भाऊ हा 2 वेळेस बहिणीच्या घरी जातो, एक भाऊबीजीला आणि एक रक्षाबंधनाला. 2 वेळेस आपल्या या भारत देशामध्ये भाऊ हा बहिणीकडे जात असतो. बहिणीला त्याच्या ऐपतीप्रमाणे तो काहीतरी भेट वस्तू देत असतो. बहिणीला भेटवस्तूची मोल नसतं, भाऊ यायला पाहिजे. भाऊ तिला आईच्या नंतर जर तुमच्यावर खरं प्रेम करणारी असेल तर ती बहीण आहे. तुम्हाला काय आवडतं तिला सर्व माहीत असतं, म्हणून तिला तिच्या हातानं स्वयंपाक करून आपल्या भावाला जीव घालायचं असतं. तिला तिच्या मनामध्ये माझ्या दादाला हे आवडतं, माझ्या दादाला ते आवडतं, माझा दादा हे खात नाही, माझा दादा ते खात नाही. ती तिच्या जीवनामध्ये ते स्वयंपाक तयार करून त्या वाटकडं सारखी आपल्या भावाकडं पाहत असते. म्हणून या कान्होबारायांनी या अभंगामधून, कारण द्वारकेचा राणा म्हणजे जो भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी हे दोघं बहीण भावंड आहेत. कारण मानलेला भाऊ, कारण कोण आहे म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण. द्रौपदीनं तिच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण याला मानलेला भाऊ आहे. मानलेला भाऊ असून एवढं प्रेम आहे, त्या प्रेमाला या जगामध्ये तोडच नाही. किती रक्षण, किती त्या बहिणीचं सांभाळ केला सर्वांना कथा माहीत आहे. कारण द्रौपदी ती पांचाली आहे, यज्ञशेनी आहे. ती द्रुपद राजाची कारण कन्या आहे. ती यज्ञामधून प्रगट झालेली आहे. तिचा स्वयंवर होता. तिचा स्वयंवर काय होता, खाली पाण्यामध्ये पाहायचं आणि वरी गोल फिरणारा जो मासा आहे त्या माशाचा डोळा भेदायचा. मग असा धनुर्धरच लागतो. मग पांडवाला तर, कारण त्यावेळेस काय झालं होतं, पांडवाला या दुर्योधनानं राक्षागृहामध्ये जाळून टाकलं होतं. लोक पांडव मेले, पांडव मेले ही वार्ता सगळीकडे होते, पण पांडव जिवंत होते. पांडव हे त्यांच्या जीवनामध्ये पांडवाचा वेश सोडून दुसऱ्या वेशामध्ये, ब्राह्मण वेशामध्ये त्यांच्या जीवनामध्ये जंगलामध्ये राहत होते, जगत होते, आपलं लपित होते. कारण आपण तर मेलेलो आहो असं सर्वांना आता हे माहीत आहे. आणि पांडव स्वतःची ओळख लपवून जंगलामध्ये होते. तिथं त्यांना निरोप मिळाला. निरोप मिळाल्यानंतर त्यांनी आईला विचारलं आम्ही जातो म्हणून. तिथं ते त्या स्वयंवरामध्ये आलेले आहेत. तिथं त्यांनी, कारण आता ती शॉर्टमध्ये सांगतो, ते स्वयंवरामध्ये कारण अर्जुनानं तो स्वयंवर जिंकलेला आहे आणि द्रौपदी मग त्यांची झालेली आहे. 5 जणांनी ही पांचालीला घेऊन आलेले आहेत. आईनं म्हणली काय आणले बाळानं, आम्ही एक बघ काय आणले, 5 जण वाटून घ्या. आईच्या मुखावाटून निघालेले शब्द त्या काळामध्ये. आता ही काही फळं होतं का 5 जण वाटून घ्या. पाहतात तर काय स्त्री आहे, त्या अर्जुनानं जिंकलेले आणि 5 जण वाटून घ्या. आईच्या मुखावाटं निघालेले शब्द
त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खरे करून दाखविले. आणि पांचालीच्या जीवनामध्ये हे 5 पती लिहिलेले होते. मग शेवटी त्या द्रुपद राजानं या 5 जणांसोबत यांची ओळख झाली. ते पांडव आहेत. या 5 जणांसोबत तिचं लग्न लावून दिलं. म्हणून ती मग काय झाली तिच्या जीवनामध्ये, या 5 जणांची पत्नी झालेली आहे. हस्तिनापूरची महाराणी झालेली आहे. मग हस्तिनापूरची महाराणी झाल्यानंतर पांडव त्यावेळेस हस्तिनापूरमध्ये आले. त्यांनी स्वतःचा हिस्सा मागितला. मग खांडवन दिलं. ही सर्व कथा सर्वांना माहीत आहे. खांडवनमध्ये ते भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे त्यांनी इंद्रप्रस्थ बनविलं. ते बी हस्तिनापुरापेक्षा कितीतरी पटीनं सुंदर असं ते बनविलं. मग त्यावेळेस ह्या पांडवाने बी यज्ञ केला. सर्व कौरवाला तिथं बोलविण्यात आलं. मग तिथं कारण एवढं सुंदर होतं, कारण दुर्योधनाला पाणी काढायला तयार नाही. तो फिरत गेला, पाणी वाटलं पण तो पाणी नव्हतं. जिथं पाणी आहे तिथं ते पाण्यामध्ये तो पडला, त्याचा भिजलं. आणि त्यावेळेस द्रौपदीच्या मुखावाट न जाणू ते शब्द गेले, आंधळ्याचा मुलगा आंधळाचा आहे. या शब्दामुळे हे महाभारत घडलेलं आहे. मग दुर्योधनानं त्याच्या जीवनामध्ये हा बदला घेण्यासाठी, कारण त्याचा मामा शकुनी मामाला कवड्याचा डाव म्हणजे सोपट्या आपण म्हणतो, त्या सोपट्यामध्ये ह्याला पांडवाला आमंत्रण दिलं. हस्तिनापूरला पांडव आले. आणि हस्तिनापूरला पांडव आल्यानंतर सर्व राज्य गमावलं पांडवाने. आता राज्य गमावल्यानंतर पत्नीला लावायचा अधिकार आहे का? पण जे हारलेले मनुष्य आहेत, हारलेल्या मनुष्याला आपली पत्नी लावायचा अधिकार आहे का? पण पत्नी एकट्याची आहे का? 5 जणांची पत्नी आहे. मग 5 जणांची सहमती आहे का? एकटाच मग तो युधिष्ठिर पत्नीला डावावर कसा लावू शकतो? ती लावली. मग ती पत्नी तोही डाव हारले. आता तो दुर्योधन आहे. दुर्योधनानं लगेच आज्ञा किती दाशी झाली म्हणून दुःशासनाला सांगितलं की तिला भर सभेत वडीत आण. तिच्या केसाला धरून भर सभेमध्ये वडीत आणण्यात आलं. मग नाही ते बोलले, कारण कर्णाच्या सुद्धा त्यावेळेस जीभ घसरलेली आहे. त्यानं सुद्धा वेश्या म्हणला. म्हणजे असं मग तिनं तिच्या जीवनामध्ये तिचं वस्त्रहरण करायल्यानंतर, कारण सर्वांना तिनं विनंती केली माझं रक्षण करा. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, धृत राष्ट्र तो राजाकडं विनंती केली. 5 पतीकडे विनंती काढली. माझं आता वस्त्रहरण व्हायलेलं, माझ्या लज्जाचं रक्षण करा. पांडवांनी खाली माना घातल्या. आणि कारण या जगामध्ये तुमच्यावर खरी येळ आल्यानंतर कोणीच साथ देत नाही. मग त्यावेळेस तिला लक्षात आलं आता आपल्या भावाशिवाय आपल्याला कोणी सोडवित नाही. म्हणून द्रौपदी म्हणते, कोटे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, वेळ का सखया लावियला. असा पहिल्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये कारण कान्होबाराय म्हणतात, दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य, नको पाहू केले पाप पुण्य. आता कारण द्रौपदीला लक्षात आलं की आता कोणीच नाही या जगामध्ये. दीनानाथ बीज म्हणते. दीनानाथ म्हणजे ज्याला कुणाचाच आधार नाही, या जगामध्ये कोणाच मनुष्याचा आधार नाही, असा गरीब मनुष्य, दुःखी मनुष्य. आणि म्हणून मग ब्रीद म्हटले. आता ब्रीद कुणाला म्हणलं, कारण जो कुणाचाच आधार नाही असा गरीब दुःखी मनुष्याला मग कुणाचा आधार आहे? त्या भगवंताचा. दीनानाथ त्या नाथाचा आधार आहे. तसे तुम्ही दीनानाथ आहात. आणि तुमचं ब्रीद म्हणजे तुमचं वचन आहे पालन करण्याचं या गरिबाला. याला जे याच्यावर अत्याचार करणार आहे, त्याच्यावर जे शोषण करणार आहेत गरिबाचं, त्याचं तुमचं ब्रीद आहे. त्यांचं रक्षण करणं, त्यांचं पालन करणं हे प्राणनाथ. कारण असं द्रौपदी त्या आपल्या भावाचा धावा करते, नको पाहू केले पाप पुण्य. माझ्या जीवनामध्ये आता पाप झालंय का पुण्य झालेलं आहे हे तुम्ही काही पाहू नका. तुमचं ब्रीद फक्त तुम्ही सांभाळा. आणि माझं लज्जा आता तुमच्याच हातात आहे. अशी द्रौपदी
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगते. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये द्रौपदी म्हणते, पतित पावन ब्रीद चराचर पातकी पार उद्धरिले, पातकी पार उद्धरिले. आता पतित, आता स्वतःला तिच्या जीवनामध्ये मी अधम आहे, मी दुराचारी आहे, नीच आहे. तुम्ही पावन आहात. पावन म्हणजे तुम्ही पवित्र आहात, तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही निर्मळ आहात. तुम्हीच या जगाचे कारण मालक आहात, तुम्हीच देव आहात. तुमचं ब्रीद आहे, तुमचं वचन आहे अधर्मापासून रक्षण करण्याचं. या दुराचारी लोकापासून, या पापी लोकापासून तुम्हाला ज्यानं हाक मारलेली आहे, मग तो कितीही पापी असो, कितीही दुराचारी असो, तुमची हाक मारल्यानं तुम्हाला, तर तुमचं जबाबदारी आहे, कारण तुमचं ब्रीद आहे आणि तुम्ही त्याचा उद्धार हा केलाच पाहिजे, असं कानोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. कानोबाराय अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये म्हणतात, तुकिया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा, केला तैसा मला पावे आता, केला तैसा मला पावे आता. मग हे भक्ताचं वचन पाहून, कारण भगवान श्रीकृष्ण तिथं आलेले आहेत, मग ते साडी पुरविण्याचं काम केलं. मग तो दुशासन साडी वडून 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 छक्क झाला, पण काही द्रौपदीच्या अंगावरली साडी त्याला काढता आली नाही. आणि तिथं बसणारे सभेमधले सर्व लोक, जे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य यांच्या अंगावर निर्वस्त्र केलं भगवंताने, चमत्कार दाखविला. त्यावेळेस कारण पांचालीच्या मुखावाट गेले, कारण या कृत्याला ज्यांनी मुवन बाळगलेलं आहे ते या पापाला जबाबदार आहेत. तिनं प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा तिनं केल्यानंतर सर्वांना इतिहास माहीत आहे. पण नंतर जो महाभारत घडला, कारण भीमानं प्रतिज्ञा केली, ज्या द्रौपदीला किसानं दुःशासनानं वळलेलं आहे, त्याला त्यानं जी मांडी दाखविलेली आहे, दुर्योधनानं मांडीवर बस, त्या दुर्योधनाची मांडी फोडल्याशिवाय राहणार नाही, दुःशासनाचं रक्त पेल्याशिवाय राहणार नाही, ही प्रतिज्ञा भीमाने केली. प्रत्येक जणानं प्रतिज्ञा केली. मग ती प्रतिज्ञा, कारण भगवंताला ते पूर्ण करण्याचंही त्याच्या जीवनामध्ये काम तोच करतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही जी दीपावली असेल, आपली भाऊबीज असेल, कारण आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे, एक वेळेस इथून जायचं आहे. मग जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमची सख्खी बहीण, तुमच्या जीवनामध्ये तिच्याकडं तुम्ही जात नसताल, तिला प्रेमाचे दोन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये बोलत नसताल, देणं जाऊ द्या, सोडून द्या, तिला साडी नेऊ नका, तिला तुम्हाला काही देऊ नका, बहिणीला बोला तरी कमीत कमी. पण या जगामध्ये एवढे लोक, आणि मी तर माझ्या जीवनामध्ये जवळून पाहिलेलं आहे, अध्यात्मावर बोलणारे आहेत, कीर्तन करणारे आहेत, त्यांना लोक भागवताचार्य म्हणतात, मात्र त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बहीण काय माहीत आहे, बहिणीचं तोंड बघायला तयार नाहीत. आता लोक हे आशाच्याच मागं लागतात. आता हे कलीचं वारं आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये केलं कर्म, ते केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण ठरवायचं की चांगलं कर्म करायचं का वाईट कर्म करायचं. त्या कर्माचं फळ आपल्या जीवनामध्ये नक्की मिळणार आहे. कारण एकच दिवस ठरवा म्हटलं की आपल्याला इथून जायचं आहे, आणि जायचं आहे तर मोठ्याचे नावं राहिलेले नाहीत. त्यांच्या जीवनामध्ये लोकांवर अत्याचार केला, असे कितीतरी अधर्मी लोक या जगामध्ये होऊन गेले, त्यांचं तर नाव राहिलं. तुमचं तर कुठं राहणार आहे. कारण कोट्यावधी लोक या जगामध्ये आले गेले, कुठं गेले त्यांचा पत्तासुद्धा नाही. आपल्याच घरामध्ये पहा, आजोबा पंजोबा कोण वारलेत, त्यांचे वडील त्यांचे पंजोबा कोण होते. तर तुमच्या घरातला जर तुम्हाला हिशोब कळाला, त्याला तर मी माझ्या जीवनामध्ये कान तोडून देतो. मग दुसऱ्याचा हिशोब तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशाला करता. म्हणून हे दिलेलं भगवंतानं आयुष्य आहे, आनंदानं जगा, दुसऱ्याला आनंद द्या,
दुसऱ्याला प्रेम द्या. तुम्ही दुसऱ्याला आनंद, प्रेम तुमच्या जीवनामध्ये दिलात, तोही तुम्हाला आनंद आणि प्रेम तुमच्या जीवनामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरू तुकोबाराय, पांडुरंग परमात्मा, संत श्रेष्ठ कानोबाराय यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.